नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग किंवा गुड नाईट, जेव्हा कधी ही व्हिडिओ बघत असाल तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण इंटरफेरन्स पॅटर्न बघितला होता, एक छोटासा एक्सपेरिमेंट पण दाखवला होता की दोन स्लिटमधून जर लाईट पास केली तर आपल्याला एक पॅटर्न भेटतो, एक उजेड अंधार, उजेड अंधार, म्हणजेच ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क असा झेब्रा क्रॉसिंग सारखा पट्टा भेटतो। कारण का? लाईट पार्टिकल नाही आहे, लाईट तर वेव्ह आहे असं ह्युजेनने अगोदरच प्रूफ केलं होतं। आणि हे वेव्ह जेव्हा एकमेकात असे सुपर इम्पोज होतात तेव्हा त्या कॅन्सल पण करतात, आणि ह्या दोन वेव्ह जेव्हा एकमेकांमध्ये ॲड होतात तेव्हा त्या कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स दाखवतात। त्याच्यामुळे तुम्हाला ब्राईट स्पॉट पण भेटतो आणि डार्क स्पॉट पण भेटतो, आणि त्याच्या काय काय नेसेसरी कंडिशन आहेत त्या आपण डिस्कस केल्या होत्या। तर आजच्या लेक्चरमध्ये इंटरफेरन्सचा चुलत भाऊ कोण, डिफ्रॅक्शन, हे शिकणार आहोत। आता इंटरफेरन्स आणि डिफ्रॅक्शन याच्यामध्ये फरक काय असं तुम्ही मला विचारा आणि विचारणारच। काय नाही मित्रांनो, एक छोटासा फरक आहे इंटरफेरन्स आणि डिफ्रॅक्शनमध्ये। काय होतं माहिती आहे, इंटरफेरन्स हा जो इंटरफेरन्स आहे, इंटरफेरन्स त्याच्यामध्ये तुम्हाला ब्राईट डार्क असे इवन पॅटर्न भेटतो। इवन पॅटर्न म्हणजे काय? आता हे इवन पॅटर्न म्हणजे काय, जेवढा समजा हा डार्क स्पॉट आहे याचा ब्राईटनेस जेवढा असेल तेवढा ब्राईटनेस हा प्रत्येक पॉईंटचा असतो। प्रत्येक पॉईंटचा ब्राईटनेस हा सेम असतो, ब्राईटनेस रिमेन्स सेम इन इंटरफेरन्स पॅटर्न। सगळा पॅटर्न सेम, काही डिफरंट नाही। पण डिफ्रॅक्शनमध्ये काय होतं बघा, डिफ्रॅक्शनमध्ये थोडा वेगळा फिनॉमिना होतो। काय होतं माहिती आहे तुम्हाला, डिफ्रॅक्शन ऑब्झर्व करायचं असेल, मागची जी इंटरफेरन्सची जी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवली होती ती ॲक्च्युली इंटरफेरन्सची नव्हतीच, ती होती डिफ्रॅक्शनची व्हिडिओ। त्याच्यामध्ये काय केलं होतं, समजा एका छोट्याशा भोकातून, इथं दोन भोकं होती ना, इंटरफेरन्समध्ये दोन भोकं होते, एक इकडनं लाईट जात होती आणि इकडनं लाईट जात होती। डिफ्रॅक्शनमध्ये आपण एकच भोक ठेवतो, आणि एका भोकातून जेव्हा लाईट पास होते तेव्हा मध्ये तुम्हाला एक ब्राईट स्पॉट भेटतो, त्याला म्हणतात सेंट्रल मॅक्झिमा। आता त्याला सेंट्रल मॅक्झिमा का म्हणतात? इथून जी लाईट याच्यावर पडते तो भाग जास्त ब्राईट दिसतो। जसं जसं याच्यापासून लांब जाऊ तसा त्याचा ब्राईटनेस हा डिक्रीज होतो। हा बघा, ब्राईट स्पॉट थोडा कमी ब्राईट, थोडा कमी ब्राईट, थोडा कमी ब्राईट, थोडा कमी ब्राईट, आणि हळूहळू तो गायब होतो। इकडे पण तो जिकडे जे वरच्या साईडला असणार तेच खालच्या साईडला असणार आणि सेम डिस्टन्सवर असणार। हा याच्यामध्ये हा फरक आहे। इवन बँड, अनइवन बँड, म्हणून याला सेंट्रल मॅक्झिमम म्हणतात। आणि सेंट्रल मॅक्झिमम म्हणजे इथे तुम्हाला ब्राईट भेटणार। आता काळा कलर आहे त्याला आपण काय करू शकत नाही, पण तुम्ही ही इमेज बघा, डिफ्रॅक्शनची इमेज, याच्यामध्ये बघा सेंटरमध्ये सेंट्रल मॅक्झिमम म्हणतात, ज्यामध्ये ब्राईट स्पॉट आहे। त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या साईडला आयदर साईड, बाजूला पण, वरती पण आणि खाली पण, किंवा लेफ्ट पण किंवा राईटला पण काय आहे, डार्क स्पॉट आहे। डार्क स्पॉट नंतर परत ब्राईट, परत डार्क, परत ब्राईट, परत डार्क, पण ह्याचा ब्राईटनेस आणि डार्कनेस हा कमी कमी होत जातो, फेंट होत जातो। ही दुसरी पण इमेज बघा, तर याला म्हणतात डिफ्रॅक्शन पॅटर्न। दुसरा अजून डिफ्रॅक्शनचं एक्झाम्पल सांगतो। डिफ्रॅक्शन म्हणजे काय, हे बघा, समजा इथून तुम्ही लाईटीचा फोकस मारलात, लाईट हा वेव्ह काय आहे त्याचा अजून एक पुरावा, की लाईट ही लिनियर म्हणजे पार्टिकल नाही आहे तर वेव्ह आहे त्याचा हा पुरावा। समजा इथं तुम्ही एक ऑब्स्टॅकल ठेवलात। ऑब्स्टॅकल म्हणजे काय रे मित्रांनो, ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळा ठेवलात, ओके। आणि इथं समजा तुमची घराची भिंत आहे, अशी ही घराची भिंत आहे। आता काय होणार, इथून जी लाईट जी सरळ ट्रॅव्हल करणार त्याचा फोकस सगळा इथे पडेल, इथे तुम्हाला फोकस भेटेल आणि इथे तुम्हाला अंधार भेटेल, कारण इथं लाईट पोचलीच नाही, अडथळा आहे ना, या पट्ट्यामध्ये लाईट पोचलीच नाही। पण हा डेली ऑब्झर्व करणारा फिनॉमिना आहे। तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर या स्ट्रेट लाईनमध्ये लाईट पोचत नाही, तर अंधार जो स्टार्ट होतो तर लाईट काय करते, ह्या एजच्या अराउंड थोडी बेंड होते, लाईट थोडी बेंड होते, आणि ॲक्च्युअल जो डार्क पॉईंट आहे तो इथून स्टार्ट व्हायला पाहिजे होता, तो थोडा इथून स्टार्ट होतो। म्हणजे इथून जर बघितलं तर तुम्हाला ही लाईट दिसणार नाही, पण असं तुम्हाला फील होणार की लाईट थोडी एजच्या अराउंड बेंड झाली, एजच्या अराउंड थोडी लाईट बेंड झाले, त्याच्यामुळे ही लाईट इथे पोहोचण्याची ऐवजी ती थोडी
खालच्या साईडला पोहोचली आणि इथून अंधार स्टार्ट होतो. ओके, अजून एक दुसरं लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो. लाईव्ह एक्झाम्पल हे बघा. जर तुम्हाला ते दिसते की नाही माहित नाही, हे बघा या लाईटचा शॅडो इथं पडलेला आहे. ओके, आता इथं हा एज आहे. आता एज तुम्हाला क्लिअर दिसतोय तर ऑब्जेक्ट हा स्क्रीनच्या जवळ आहे. पण जर मी ऑब्जेक्ट लांब पकडला तर बघा इथे जो पॅटर्न भेटतोय तो थोडा फेंट आहे. फेंट होत नंतर मग या पार्ट मध्ये डार्क आहे पण या पार्ट मध्ये फेंट आहे. किंवा ही इमेज बघा, जर तुम्हाला ही इमेज दिसत असेल तर बघा याची जी एज आहे एज ती ब्लर दिसते शार्प, जशी ब्लेड जसं हे जवळ पकडल्यावर हा कसा एज शार्प दिसतो, हा एज शार्प दिसतोय. पण लांब डिस्टन्स नेल्यावर हा एज शार्प दिसत नाही. याचा अर्थ ही लाईट बेंड होऊन स्क्रीन पर्यंत पोहोचलेली आहे. कशामुळे फक्त आणि फक्त वेव्हमुळे. वेव्ह शिवाय दुसरं काही ऑप्शन असूच शकत नाही. वेव्हच बेंड होऊ शकते. वेव्ह का बेंड होऊ शकते? अरे साऊंड सुद्धा वेव्ह आहे ना. मी जर त्या रूम मध्ये बोलत असेल तर तुम्हाला आवाज कसा काय येतो? साऊंड तर वेव्ह आहे, तो ऑब्जेक्टच्या अराउंड बेंड होतो आणि तुमच्या कानापर्यंत पोहोचतो. फक्त त्या साऊंडची वेव्हलेंथ मोठी असते म्हणून जास्त बेंड होतो आणि लाईटची वेव्हलेंथ छोटी असते म्हणून तो छोटासा बेंड होतो. क्लिअर आहे? ओके, पुढे बघूया आता. डिफ्रॅक्शनचे दोन टाइप आहेत. डिफ्रॅक्शन हॅज टू पॅटर्न्स. फर्स्ट इज फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन. हा एक टाइप आहे कारण त्या फ्रॉनहॉफरने शोधला. आणि दुसरा आहे फ्रेझनेल डिफ्रॅक्शन. आता हे बाबा काय? आता हे काही नाही. हे बघा फ्रॉनहॉफर आहे तो लॉंग डिस्टन्सवरनं जेव्हा लाईट येते तेव्हा जो पॅटर्न भेटतो डिफ्रॅक्शनचा त्याला म्हणतात फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन, लॉंग डिस्टन्सवरून. आणि फ्रेझनल म्हणजे काय? एका शॉर्ट डिस्टन्सवरून जेव्हा लाईट येते आणि ऑब्स्टॅकलवर पडते, या भोकातनं जाते. इथं काय काढलंय? भोक काढलाय. जर लांबून लाईट आली आणि या भोकातून पास केली तर सगळे वेव्हफ्रंट हे पॅरलल भेटणार आणि जो पॅटर्न भेटतो त्याला फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन म्हणतात. आणि जर डिस्टन्स कमी असेल, इथून बॅटरी मारलीत, स्क्रीन पण जवळ आहे, त्या भोगातनं बॅटरी मारली आणि जो पॅटर्न भेटतो तुम्हाला त्याला म्हणतात फ्रेझनल डिफ्रॅक्शन पॅटर्न. तो शॉर्ट डिस्टन्ससाठी आणि हा लॉंग डिस्टन्ससाठी. आता बघा आपल्याला शिकायचे ते फ्रॉनहॉफरचा. आता फ्रॉनहॉफर आता काय होतं? डिस्टन्स लॉंग आहे, पॅटर्न ऑब्झर्व करायला भेटत नाही म्हणून त्यांनी काय लावले? इथे एक लेन्स लावली. कुठली लेन्स लावली? कॉन्व्हेक्स लेन्स लावली. ती कॉन्व्हेक्स लेन्स मी इथं काढणार नाहीये कारण तुम्हाला कन्फ्युजन होईल. मी काय करतो? डायरेक्ट रेज स्टार्ट करतो. इथं समजा लाईट सोर्स असेल, तर लाईट सोर्सची लाईट इथं पडली, या पॉईंटवर लाईट सोर्स पडला. ओके, नंतर कुठून जाणार? या भोकातून जाणार पण वेव्ह फॉर्ममध्ये जाणार. आता इथे गंमत काय? इथला प्रत्येक पॉईंट हा सेकंडरी लाईट सोर्स म्हणून ऍक्ट होणार. प्रत्येक पॉईंट सेकंडरी लाईट सोर्स म्हणून ऍक्ट होणार आणि इथून रेज बाहेर पडणार आणि ते एकमेकांमध्ये सुपर इम्पोज होऊन डार्क फ्रिंजेस, ब्राईट फ्रिंजेस, डार्क फ्रिंजेस, ब्राईट फ्रिंजेस पॅटर्न होणार. पण कंडिशन अशी आहे, हे डिस्टन्स हा स्मॉल ए. ओके, इफ स्मॉल ए इज इक्वल टू वेवलेंथ ऑफ लाईट तर तुम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्न भेटणार. जेवढं भोकातलं डिस्टन्स आहे तेवढी जर लाईटची वेवलेंथ असेल, ही एवढी वेवलेंथची लाईट असेल तर डिफ्रॅक्शन पॅटर्न भेटणार. जर वेवलेंथ ही थोडीशी छोटी असेल कोणापेक्षा, हे जे डिस्टन्स स्लिटमधलं डिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा वेवलेंथ थोडी छोटी असेल तरी पण तुम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्न भेटणार. पण वेवलेंथ इज व्हेरी व्हेरी लेस दॅन स्लिट. म्हणजे एवढं मोठं भोक ठेवलेत आणि त्याच्यातून बॅटरी मारलीत, कसा रे पॅटर्न दिसेल? तुम्हाला दिसतोय का? बघा, हे बघा स्लिट मोठी आहे, तिकडनं लाईट आली, डिफ्रॅक्शन पॅटर्न दिसतोय बोर्डवर? नाही दिसणार. छोटा डिस्टन्स पाहिजे. इथून पहिला हा सेंट्रल घेतो कारण इथं सेंट्रल मॅक्झिमा तयार होणार आहे. सेंट्रल म्हणजे इथे ब्राईट स्पॉट येणार. का? इथून जी वेव्ह जाणार, इथून इथं वेव्ह येणार आणि इथून इथं जी वेव्ह येणार त्याच्यामध्ये पाथ डिफरन्सच नाही आहे. दोघं सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करतायत मग तिथं सेंट्रल मॅक्झिमा येणार. इमॅजिन करा इथून वाय डिस्टन्सवरती, इथून इथे वाय डिस्टन्सवरती तुम्हाला एक ब्राईट स्पॉट भेटला तर इथून ही लाईट अशी ट्रॅव्हल करणार आणि इथून इथे ही लाईट ट्रॅव्हल करणार. ओके, आणि दोन्ही लाईट आपलं वेगवेगळं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. समजा इथं S1 S2 आणि हा मिडलवाला पार्ट आहे. ओके, इथून वेगवेगळं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. या दोघांमध्ये काहीतरी पाथ डिफरन्स असणार. इथं मी घेतो P. हे बघा S1P आणि S2P याच्यामध्ये पाथ डिफरन्स असणार. प्रमाणे नाव घेऊया आपण, A आणि B घेऊया.
ए आणि ए, स्मॉल ए कॅपिटल बी. ओके, तसंच इथून मधून सुद्धा लाईट जाणार मिडलवाला, कारण प्रत्येक लाईट सोर्स हा वेगवेगळा आहे. इथून सुद्धा गेला. ओके, समजा हा ओ पॉईंट आपण कन्सिडर केला. आता ए पी आणि हा बी पी या दोघांच्या पाथ डिफरन्समुळे इमॅजिन करा इथं ब्राईट स्पॉट आला. तर पाथ डिफरन्स किती असेल? बी पी मायनस ए पी इज इक्वल टू डेल्टा एल. आता हा पाथ डिफरन्स काढायचा असेल तर इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा, कारण इथून पुढे दोघं सेम डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, पण इथून याचं डिस्टन्स जास्त आहे, म्हणजे हाच तो पाथ डिफरन्स. समजा इथं मी ए एम नाव घेतलं. ओके, म्हणजेच हा बी एम काय आहे? बी एम हा पाथ डिफरन्स आहे. दिसला का? बी एम हा आहे पाथ डिफरन्स. सगळा खेळ आहे तो पाथ डिफरन्सचा. समजा इथं 90 डिग्री काढलात, इथे एक लाईन ड्रॉ करतो. हा समजा अँगल थिटा असेल, हा थिटा असेल तर हा 90 मायनस थिटा, हा 90 मायनस थिटा तर हा 90, तर हा पण ॲटोमॅटिक येणार थिटा येणार. जिओमेट्री यूज करा. आपल्याला काय करायचं? पाथ डिफरन्स करायचा बाळांनो. मग याच्यामध्ये हे बघा, हे उभं डिस्टन्स माहिती आहे किती आहे? ए आहे. हे उभं डिस्टन्स किती आहे? ए. आणि तुम्हाला बी एम पाहिजे, ही समोरची साईड, आणि हायपोटेन्यूस असणार फॉर्म्युला कुठला? साइन थिटा. मग तुम्ही साइन थिटा या ट्रायंगलमध्ये ए बी एम, कुठला ट्रायंगल? ए बी एम. या ट्रायंगलमध्ये साइन थिटा यूज केला. अपोजिट साईड कुठली? बी एम. डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस कोण आहे? ही उभी लेंथ ए बी. ए बी म्हणजे किती? स्मॉल ए. याच्यावरून तुम्हाला बी एम भेटेल ए साइन थिटा. देअरफॉर पाथ डिफरन्स इज इक्वल टू ए साइन थिटा. हेच तर आपल्याला पाहिजे होतं, पाथ डिफरन्स ए साइन थिटा. आता बघूया कंडिशन. खयची कंडिशन? ओके, एक काम करतो, याच्यावरून मी साइन थिटाचा फॉर्म्युला यूज करतो. साइन थिटा बरोबर पाथ डिफरन्स डिवायडेड बाय ए. साइन थिटा इज इक्वल टू पाथ डिफरन्स डिवायडेड बाय ए. ओके, इथं लिहितो कंडिशन फॉर मॅक्झिमा. जर मॅक्झिमा म्हणजे ब्राईट स्पॉट यायचा असेल तर कंडिशन काय बघा. तर पाथ डिफरन्स किती पाहिजे माहिती आहे बाळांनो? पाथ डिफरन्स पाहिजे n+1/2 लॅम्बडा एवढा पाहिजे. आणि कंडिशन फॉर हे डी डिस्टन्स आहे ना, डी डिस्टन्स, इथं डी डिस्टन्स. कंडिशन फॉर मिनिमा म्हणजे काय रे? मिनिमा म्हणजे डार्क स्पॉट. तर पाथ डिफरन्स इज इक्वल टू एन लॅम्बडा, बरोबर इंटरफरन्स पॅटर्नच्या विरुद्ध आहे. बघा कसं काय? तिकडे ब्राईट स्पॉटसाठी हा फॉर्म्युला होता एन लॅम्बडा, इथं डार्क स्पॉटसाठी आहे. इंटरफरन्समध्ये इथे फक्त मायनस टाकलात की डार्क स्पॉटसाठी हा फॉर्म्युला होता, इथे ब्राईटसाठी प्लस टाकून हा फॉर्म्युला आलेला. ओके, आता बघा हा पाथ डिफरन्स आहे, आणि हा पाथ डिफरन्स आपण ए साइन थिटाशी आपण इक्वल करू शकतो. हा बघा पाथ डिफरन्स ए साइन थिटा. मग डेल्टा एलच्या जागी काय टाकणार? डेल्टा एलच्या जागी ए साइन थिटा टाकतो. ए साइन थिटा इज इक्वल टू n+1/2 लॅम्बडा. याच्यावरून मी साइन थिटाचा फॉर्म्युला बनवतो n+1/2 लॅम्बडा डिवायडेड बाय ए डिवाइड झाला. तसंच आता मिनिमासाठी बघा डेल्टा एल इथं काढलेलं आहे. हे बघा बाळांनो, डेल्टा म्हणजे पाथ डिफरन्सची व्हॅल्यू ए साइन थिटा आपण काढलेली आहे. ए साइन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा डिवायडेड बाय ए. हां, आता बघा इथपर्यंत आपण पोचलेले आहोत. दोन्ही ह्याला आपण साइन थिटा काढलेला आहे. ओके, आता काय राहिलं माहिती आहे? काय राहिलं? ही स्क्रीन आहे ना. हा जो ट्रायंगल दिसतो थिटावाला, पी हा बी आणि इथं काहीतरी नाव देतो, हां पी बी क्यू. या ट्रायंगलमध्ये साइन थिटा आहे ना, याच्यामध्ये थिटा, याच्यामध्ये साइन थिटा यूज करा. साइन थिटा आपण सेंट्रलपासून डिस्टन्स घेऊया. हे बघा सेंट्रलपासून डिस्टन्स घेतलं. सेंट्रल, कारण इथून डिस्टन्स मोजायचं ना, किती मीटरवर ब्राईट स्पॉट भेटेल ते मोजायचं. हा पण सेमच असणार थिटा. ओके, या ट्रायंगलमध्ये आता ओ नाव देतो. पी समजा इथं काहीतरी नाव दिलं क्यू, पी क्यू ओ. टॅन थिटा यूज करतो मित्रांनो. टॅन थिटा यूज करतो. ओके, टॅन थिटा काय यूज करतो? अपोजिट आणि ॲडजस्टंट किती आहे? डी साईड आहे. इफ थिटा जर भरपूर स्मॉल असेल तर थिटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल जो असणार आहे. रिअल एक्सपेरिमेंटमध्ये थिटा खूप 1 डिग्री 2 डिग्री असणार आहे. जर एवढा छोटा असेल तर टॅन थिटा कॅन बी नियरली इक्वल टू थिटा इज इक्वल टू वाय अपॉन डी. एम आय करेक्ट? तसंच इथे पण साइन थिटाचा थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा अपॉन ए होणार. इथे पण तसंच होणार. साइन थिटाचा
थीटा इज इक्वल टू n+1/2 लैम्बडा अपॉन ए होणार। ओके, अभी तो रुको, काम अभी खत्म नहीं हुआ है, ये कॉपी कर लो पॉज करके। आता इथे बघा काय करतो, लास्ट स्टेप रे, लास्ट स्टेप, कॉम्प्लेक्स वाटते का, लास्ट स्टेप, हे बघा, हे बघा, आता मॅक्झिमा, मॅक्झिमा nth मॅक्झिमा थीटा इज इक्वल टू एवढा आहे, आणि इथे पण पुढे गेलं इक्वेशन नंबर 1 थीटा इज इक्वल टू y अपॉन टी, आणि हे पण थीटा इज इक्वल टू आहे, पण दोन्ही पण थीटा असेल तर हे दोन्ही पण इक्वल होणार, म्हणून y अपॉन डी घेतो, y अपॉन डी इज इक्वल टू फॉर मॅक्झिमासाठी, हा मॅक्झिमाचा फॉर्म्युला आहे ना, n+1/2 लॅम्बडा डिवायडेड बाय ए। आता nth वाला पाहिजे म्हणजे किती नंबरचा ब्राईट स्पॉट, 4 नंबर 5 नंबर, डीला इकडे डिवाइड करतो, yn इज इक्वल टू n+1/2 लॅम्बडा, डी इकडे डिवाइड होणार, डिवाइड बाय ए। हा फॉर्म्युला यूज केला की तुम्हाला किती नंबरचा ब्राईट स्पॉट भेटेल, किंवा चौथा ब्राईट स्पॉट, इथं 4 टाकलात, चौथा ब्राईट स्पॉट इथून किती डिस्टन्सवर भेटेल या फॉर्म्युल्याने काढता येईल। तसंच आपण मिनिमा बघू, मिनिमा कितवा, nth वाला मिनिमा, तिथे पण बघा, इथे पण थीटा n लॅम्बडा ए आहे, इथे पण थीटा y अपॉन डी आहे, म्हणून मी nth वाला जर काढायचं असेल तर इज इक्वल टू n लॅम्बडा डिवायडेड बाय ए घेतला, त्याच्यावर n इज इक्वल टू n लॅम्बडा डिवाइड बाय ए, आणि इथं डी आला। याच्याने तुम्हाला मिनिमा डार्क स्पॉट भेटणार, डार्क स्पॉट, चौथा डार्क स्पॉट मधून किती सेंटीमीटरवर असेल ते या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं। समजा तुम्हाला चौथा डार्क स्पॉट पाहिजे, इथं 4 टाकायचं, एनच्या इथं 4 टाकायचं, वेवलेंथ कुठली लाईट यूज करतात, डी इथून इथपर्यंत अंतर किती आहे, ए स्लिटमधलं डिस्टन्स, सगळं मल्टिप्लाय डिवाइड केलं की चौथा ब्राईट स्पॉट किती सेंटीमीटर वरती होईल, जेवढं वरती तेवढंच खाली, त्याच्यामुळे इथं प्लस मायनस पण लावू शकता, इथं एन घेतो, इथं एन घेतो, प्लस मायनस अप अँड डाऊन, प्लस मायनस अप अँड डाऊन, हे सगळं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता। आणि समजा तुम्हाला विड्थ काढायची असेल, विड्थ, विड्थ कसली रे, विड्थ कसली, विड्थ हे बघा, इथं जो, हां आता पॅटर्न कसा भेटेल माहिती आहे, इथे तुम्हाला भेटेल सेंट्रल मॅक्झिमा, त्याच्यानंतर हा पॅटर्न असा डिक्रीज होत जाणार, असा पॅटर्न, इथे तुम्हाला सगळ्यात ब्राईट भेटणार, त्याच्यानंतर हा फर्स्ट सेंट्रल मॅक्झिमा, नंतर फर्स्ट मिनिमा, फर्स्ट मिनिमा, नंतर सेकंड मॅक्झिमा, आणि या साईडला पण तसंच। आणि तुम्हाला विड्थ काढायची, विड्थ म्हणजे काय, आता हा सेंट्रल मॅक्झिमा आहे ना, त्याची तुम्हाला विड्थ काढायची असेल, विड्थ किती सेंटीमीटरचा असेल, किती सेंटीमीटरचा ह्याची विड्थ काढायची असेल तर काय करणार, विड्थ काढण्यासाठी तर मी समजा मिनिमाची मला विड्थ काढायची, म्हणजे अंधारामधलं, अंधाराचं डिस्टन्स किती, तर 2 मायनस करणार मी, समजा वायफायमधून y4 मायनस केला तर हा फॉर्म्युला तुम्ही डबल लिहिणार, n कॉमन काढणार, आणि 5 4 गेला 1 राहिला, म्हणजे विड्थ किती येणार, लॅम्बडा डी अपॉन डी येणार, देअरफॉर विड्थ इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन ए। कसाला समजलं, विड्थ ऑफ फ्रिंजेस, फ्रिंजेसची विड्थ, अरे भाऊ कशी आली, अरे कशी आली म्हणजे काय, वायफाय मायनस y4, मग इथं 5 ठेवणार, बाकी सगळं आहे तसंच, -4 इथं 4 ठेवणार, बाकी सगळं आहे तसंच, वाय डी अपॉन ए बाहेर कॉमन काढणार, आतमध्ये काय राहिलं, 5 - 4, 5 मधून 4 गेले किती, 1 राहिला, 1 लिहायची गरज नाही, ही आली विड्थ। तर हा आपला डिफ्रॅक्शन पॅटर्न संपलेला आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिझॉल्विंग पॉवर मायक्रोस्कोप या सगळ्या टर्म बघूया, तोपर्यंत ही व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना पण गमतीदार पद्धतीने हा डिफ्रॅक्शन म्हणजे नक्की काय आहे ते सुद्धा समजेल। भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बेस्ट लक।